नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या जनार्दन भाऊ ऑफिशियल या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपला आजचा विषय तुम्ही पाहिलाच असेल, की व्हिडिओ बनवताना लाज वाटते का? पाहुणे मला हसतील का? लोकं काय म्हणतील? बरोबर आहे. शेजारी-पाजारी मला काय म्हणतील? ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करतो आणि आपणच आपल्याला पाठीमागं खेचतो. बरोबर आहे. कारण फक्त उठायचं आहे आणि मोबाईल असा हातात धरायचा आहे आणि करोडपती व्हायचं आहे. किती साधं सोपं आहे. आणि मी पण ह्याच गोष्टीमध्ये अडकलो होतो, पण आता मी माझे पंख पूर्ण खुलून दिलेले आहेत. आता मी कोणत्याही गोष्टीचा विचार करणार नाही. आणि मला जायचंच आहे समोर, पण आता जे कोणी माझा हा व्हिडिओ पाहत असेल, त्यालाही मला समोर न्यायचं आहे. तर मीच न जाता आपण सगळेजण ह्या गोष्टीतून बाहेर पडू आणि सामोरं जाऊ. तर सांगायचा मुद्दा आहे, की लोक मला काय म्हणतील? काय म्हणतील लोकं? लोकांचं काहून विचार करायचा लोकं काय म्हणतील? घरामध्ये जर आपल्याला खाय-प्यायला नसेल, तर लोकं विचारून म्हणतील का तुझ्या घरात खायला-प्यायला आहे का? किंवा आपल्याकडे एखादा वस्तू घेण्यासाठी पैसा नसेल, तर लोकं म्हणतील का, की "घे बुवा, तुला पैसे एवढे घे आणि तू तुझी वस्तू विकत घे." जेव्हा मुलं-बाळं होतील, तेव्हा त्याच्या खर्च-पाण्यासाठी लोकं म्हणतील का, "मुलाबाळाचा खर्च-पाणी करण्यासाठी पैसे आहेत का? घे पैसे." मग एवढा विचार काहून करायचा, की लोकं काय म्हणतील? आता झाला विषय पाहुण्या-रावण्यांचा. आता पाहुणे-रावणे काय म्हणतील? काय म्हणतील पाहुणे-रावणे? की पाहुणा आपला व्हिडिओ बनवायला आहे, नाचू राहिला आहे. बरोबर आहे, की बाबा नाचू राहिला पाहुणा, व्हिडिओ बनवू राहिला. आता मला बी माझा अनुभव असाच आहे, की सुरुवातीला ज्यावेळेस मी व्हिडिओ बनायला लागलो, त्यावेळेस मला बायको म्हणायला लागली, की "असं काहून करायले तुम्ही?" मी म्हटलं, "मी काय करलोय?" ते म्हणे की बायको म्हणे, की "बाबा माझ्या माहेरचे बोलू राहिले, की पाहुणा असा काहून येड्यासारखं करू राहिला." अरे म्हणलं, "येड्यासारखं काय करू राहिलो म्हणायचं मी? एवढा शिकले-सवरलेला पाहुणा आणि ह्यो असं नाचू राहिला, हे करू राहिला, ते करू राहिला." सुरुवातीला असे म्हणले मला. पण मी त्या गोष्टीचा काही विचार केला नाही. म्हणलं जाऊ दे, आपण आपलं आपलं काम करत आपलं आपलं काम करत राहिलो. आणि शेवटी आता कोणी काय म्हणत नाही. सगळे म्हणजे फक्त आपला काही टाईमापुरताच आपला स्वतःचा एक विचार असतो. काय म्हणतील पाहुणे? आपण आपलं काम करायचं. आणि ह्या ह्या प आता हे व्हिडिओ बनवतोय आपण, याच्यामध्ये जर आपण फेमस झालो, जर चांगले लाईक मिळायला लागले, चांगले व्ह्यूज मिळायला लागले, चांगले सबस्क्राईब झाले, त्याचा फायदा काय होणार आहे? स्वतः आपल्याला होणार आहे. आपला पैसा मिळणार आहे. आपले कुठेतरी ओळख निर्माण होणार आहे. आणि काहून कोणाचा आपण विचार करायचा? लोकं आपला विचार करते का? लोकं आपल्याला घरामध्ये काय आहे याचा विचार करते का? मग आपण व्हिडिओ बनवतोय याचाच लोकं काहून विचार करतील? आपण विचार हा करतो, की लोकं आपल्याबद्दल काय विचार करतील? तर काहीच नाही मित्रांनो, फक्त मोबाईल हातात धरायचा आणि व्हिडिओ बनवत राहायचे. काहीही बघायचं नाही. व्हिडिओ बनवत राहायचे, टाकत राहायचे, बनवत राहायचे, टाकत राहायचे. जर आपण कष्ट करत राहिलो ना, आज ना उद्या आपण 100% यशस्वी होऊ. बरोबर आहे. आता शेजारी-पाजारी काय म्हणतील? काय म्हणतील शेजारी-पाजारी? काय गरज शेजारी-पाजाऱ्याला? शेजाऱ्या-पाजाऱ्याला हे माहिती आहे तुमच्या घरामध्ये काय खाऊ राहिले तुम्ही, काय पिऊ राहिले? मग शेजाऱ्या-पाजाऱ्याला याचा काय विचार करायला, शेजाऱ्या-पाजाऱ्याला आपल्या व्हिडिओमधून काय म्हणतील आपण व्हिडिओ काढलं? बरोबर आहे का नाही? तर ह्याच गोष्टीचा विचार करायचा. आज जे आणि झाला विषय, जर हसलंच कोणी, बरोबर आहे, कोणी हसतच जर असेल, तर येणाऱ्या 2 वर्षात, 3 वर्षात किंबहुना 5 वर्षात त्याचे दात पडल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्याला कोणाला खाली दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवायचे नाही. आपण फक्त आपल्या काळासाठी करायचं आहे आणि आपल्या स्वतःसाठी करायचं आहे. कारण करोडो रुपये लोकं कमवायलेत. फक्त हाय, हॅलो, बाय, नमस्कार मित्रांनो एवढं बोलून. आणि आपण नुसतं त्याला बघू राहिलो, की हे कसे करू राहिले. आणि ते करोडो रुपये ह्या पावतो आपण, गाड्या घेऊन राहिले, मोठ्या-मोठ्या गाड्या घेऊन राहिले, मोठे-मोठे घरं घेऊन राहिले. कुठून घेऊन राहिले? कुठून पैसे येऊ राहिले याच्याकडं? फक्त YouTube. ह्या YouTubeची शक्ती खतरनाक आहे मित्रांनो. आणि याच्यामध्ये आपण उतरलं पाहिजे प्रत्येकाने. आता हे काय आपण काही याच्यात जळायचं कुणाकडं काहीच घेणं नाही, कारण YouTubeची कंपनी बाहेर देशातली आहे. फक्त आपण व्हिडिओ टाकायचे
आणि पैसे कमवायचे. याच्यामध्ये कोणी कोणाला स्पर्धक नाही, कोणी कोणाला काही नाही, कोणी कोणाला काही नाही. त्याच्यामुळं सगळ्यांनी एकूण एकमेकाला सपोर्ट करायचा आणि मोठं व्हायचं. लाजायचं काम नाही. कारण कोणी आपल्याला घरामध्ये ₹1चं मदत करत नाही. अडी-अडचणीला आपल्याला कोणीही पैसे देणार नाही. त्याच्यासाठी लोकाला काय वाटेल असा विचार आपण करायचा नाही. लोकांना जे वाटेल त्याला ते वाटेल. खरं तर वाटत नसतं कोणालाच काही, पण आपल्याच डोक्यामध्ये ह्या गोष्टी चालत असतात. त्याच्यामुळे कोणाला काहीही वाटो, आपलं काम करत राहायचं, व्हिडिओ बनवत राहायचे आणि टाकत राहायचे. विषय संपला आणि एक ना एक दिवस याचं फळ आपल्याला नक्की मिळणार.